कोल्हापूर शहरातील रस्त्यांची कामं लवकर पूर्ण व्हावीत, तसंच कचऱ्याचं योग्य नियोजन लावावं अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या। अमृत 1 योजनेतील काम पूर्णत्वास येत असून अमृत 2 योजनेमधील कामही एप्रिलपर्यंत पूर्ण होतील असं त्यांनी यावेळी सांगितलं। शहरातील 88 किलोमीटरच्या प्रमुख रस्त्यांची कामं राहिली आहेत, त्यासाठी 90 कोटींचा निधी मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलून या रस्त्यांची कामंही पूर्ण केली जातील असंही त्यांनी सांगितलं। कोल्हापूर शहरात होणारी विकास कामं आणि प्रलंबित कामांबाबत आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर महानगरपालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली। अमृत 1 योजनेसाठी 116 कोटी 71 लाखांचा निधी उपलब्ध झाला असून 12 उंच टाक्यांपैकी 3 टाक्यांचं काम पूर्ण झालंय। तसंच 2 संप हाऊसचं कामही पूर्ण झालं असून ही अमृत 1 योजना जानेवारीपर्यंत पूर्ण होईल असं अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितलं। अमृत 2 योजनेमध्ये पाईपलाईन, सांडपाणी प्रक्रिया केंद्र यासह उर्वरित कामं एप्रिलपर्यंत पूर्ण होतील। अमृत 1 योजना आणि अमृत 2 योजना पूर्ण झाल्याशिवाय पंचगंगेचं प्रदूषण थांबणार नाही आणि पिण्याचं पाणीही व्यवस्थित उपलब्ध होणार नाही असं नामदार मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। कोल्हापूर शहरातील 16 रस्त्यांच्या कामांसाठी 100 कोटींचा निधी उपलब्ध झालाय, त्यातून या रस्त्यांची कामं लवकरच पूर्ण केली जातील। या रस्त्यांच्या कामांचं उद्घाटन आणि थेट पाईपलाईन योजनेचं लोकार्पण एकाच वेळी आणि मुख्यमंत्र्यांना बोलावून केलं जाईल असं त्यांनी सांगितलं। कोल्हापूर शहरातील 88 किलोमीटरच्या प्रमुख रस्त्यांची कामं राहिलेली आहेत, यासाठी 90 कोटींचा निधी लागणार आहे। हा निधी मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलून शहरातील सर्व रस्त्यांची कामंही पूर्ण केली जातील असं सांगून नगरोत्थान योजनेतून जिल्ह्यातील सर्व तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यांचा प्रस्ताव पाठवला असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं। कसबा बावडा इथल्या झूम प्रकल्पामध्ये 1,67,873 टन इतका कचरा साचून राहिलाय। हा कचऱ्याचा डोंगर कमी करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। एकंदरीत कोल्हापूरच्या नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा मिळून शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं। नागरिकांसाठी थेट पाईपलाईन, स्वच्छ पाणी, भरपूर पाणी मिळणं, दुसरं रस्ते चांगले होणं, तिसरं आरोग्य सुविधा चांगली राहणं आणि यासाठी घनकचऱ्याचा प्रॉब्लेम मिटवणं, या सगळ्या विषयावर मी सविस्तरपणाने आढावा घेतला आणि आज अतिशय हसत खेळत, अजिबात गुस्सा न करत आता मी मीटिंग आज केलेली आहे आणि मला वाटतं सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। आणि मी सांगितलेलं आहे की बाबा कशातही माझा इंटरेस्ट नाही, लोकांचे नागरिकांचे प्रश्न ह्याच्यामध्ये माझा इंटरेस्ट आहे। तुम्ही सगळ्यांनी आणि बांधकाम परवानग्या, EDTPची पोस्ट येतं नाही, म्हणजे पोस्ट आहे परंतु तो चार्ज दिलेला आहे सांगलीवाल्याला, हे सगळं मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालेन। परंतु लोकांना सुद्धा त्रास होता कामा नये। बांधकामाला परवानगीसाठी अर्ज आला की त्याला बांधकाम परवानगी ताबडतोबीनं मिळणं,